अरे झोप हा माझ्या लेकरा. तुझी आई आता गडावर जाणार हाय. आपल्या राजाने निरोप धाडलाय ना व. वय वय आपलं शिवाजी राज आणि बजावून सांगितलं हाय बघ. आज रातच्याला कोजागिरी पौर्णिमा हाय ना व. मोठा उत्सव करायचा हाय. तुला नेलास तर पर गड चढायला लागतोय ना. वारा बी जास्त असतो या. माझ्याशिवाय झोप लागायची नाही बाळाला मला माहिती हाय बघ. तर काय करू. धनी बी मोहिमेला गेला हाय. तुझी आजी हाय घेईल ना काळजी तुझी. मी लगेच माघारी येते बघ बाळा. हिरा ये हिरा. अगं आवरलं का नाही अजून. वाडीवरच्या समजा बायका गेल्या ना. आत्या काय करू. अहो बाळ झोपलं नाही अजून. अगं तान लेकरू आहे ते. काय सांगू तुला. अगं लहान पोरासनी आईशिवाय दुसरं काय बी नग असतंय बघ. वय वय माझा बी जीव लई कासावीस होती याला सोडून जायला. धनी असत तर स्वतःच दूध घेऊन गडावर गेलं असतं बघा. काय करावं. पर मोहीम बी महत्वाचीच आहे ना वा. वय आत्या झोपला आता यो. मी बिगी बिगी जाते आणि लगेच माघारी येते बघा. जा बाई जा लवकर जा. मी आई तर हाय पण लगेच माघारी या. वय वय सांभाळून जा आणि लगेच माघारी फिर. हा हा. निघाली हिरा पायाला भिंगरी बांधून. तान्ह्या लेकराला एकलं सोडून. तिला पार करायचा होता जवळपास 1500 पायऱ्यांचा तो रायगड. दूध घालून माघारीही यायचं होतं तिला आपल्या तान्हुल्यासाठी आपल्या लेकरासाठी. चला बिगी बिगी पाय उचला पटापटा जायचं आहे. चला अगं चला की लवकर. चला चला किती वेळ झालाय. जायला पाहिजे लवकर. चला चला. हिरा अगं काय ये चला म्हणायचं तुला. वय काय करू. लेकरू झोपलं नव्हतं. त्याला झोप लागली आणि लगेच निघाले बघा. जना ये हाय तोपर्यंत बाजारातनं मी बाळाला टकूच मिळतंय का बघते. गय खरं घाई करून लवकर ये. सूर्यास्ताला गडाचा दरवाजा बंद होत्यात माहितीये ना व. माहिती हाय पर बाळाला टकूचं आणतो म्हणाले होते म्या. रिकाम्या हातानं कशी जाऊ सांग बरं. म्या लगेच जाऊन येते. हा लगोलग ये ना बाई. राम राम. राम राम. आम्ही ऐकलं होतं की प्रभू श्रीरामाच्या राज्यात सगळी प्रजा म्हणजे पशु पक्षी सकट सुखी होत. शिवाजी राजाने तो दिस दाखवला बघा. होय जी. अहो ही तर फक्त सुरुवात आहे. महाराज लई दूरदृष्टीचा आहेत. समद्या जगाचं कल्याण करण्याचं सामर्थ्य आहे आपल्या राजांच्यात. वय वय अगदी माझ्या मनातलंच बोलला सा बघा. आबा आता धर्मशाळेत विश्रांती करा. एवढा गड चालून आलायसा तुम्ही. येतो मी. राम राम. वय वय राम 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 राम. अगो बाई काय करावं आता. अजून कशी आली नाही. दरवाजा बंद व्हायची वेळ आली. ही कुणाची कळशी आहे. ही वय ही हिराची आहे. ती कुठं आहे मग. ती आली आली आली. ए हिरा ये लवकर. काय बाई लईच उशीर लावलास तू. अगं काय करू. टकूच पसंत पडना. पार डोकाला एक व्यापारी बसला होता त्याच्याकडनं घेतलं बघ. आवरा लवकर. काच गडावरच राहायचा बेत आहे. नाही नाही जना जरा तोप वाचली बघ. चल चल लवकर चल बेगी बेगी चल चल. अरे सोपान्या कोंडा लावला का रे. वय जी दार लुटून कोयडा लावला मी. ती गडावर अडकलेली मंडळी आहेत ना त्यांना धर्मशाळेत सोड. जा निघ. जी. हो आबा. अहो काय म्हणती बघा. मामा मामा दार उघडा की हो. कोण ग तू. म्या
मी हिरा गवळण रायगड वाडीची हाय. सगुणाबाईची सून नव तू. वयजी जा, हा सोपाने सोडल तुला. जा. लई उपकार झालं बघा तुमचं. पर धरमशाळा पाहतो. नाही मला खाली जायचं हाय. अगं इडी का खुळी तू. एकदा सूर्यास्ताला दरवाजा बंद झाला की सूर्योदयाला उघडतोय. स्वराज्याचा नियमच आहे तो. अहो हे पर बघ हे बघ काळजी करू नकस. महाराजांच्या स्वराज्यात समद्यांची सोय आहे. ही भली मोठी धर्मशाला आहे गडाव. रातचा निवारा होईल की इथं. गडाव कोजागिरीचा एवढा मोठा उत्सव असताना कशाला घाई करतेस. मामा अहो आता कसं सांगू तुम्हाला. माझं बाळ एकलं हाय वो घरात. आत्याबाई हाय ती पर लेकरू अजून लहान हाय ते. जास्त वेळ नाही राहायचं वो माझ्याशिवाय. अगं पण मी पदर पसरते तुमच्या मोर. मला जाऊ द्या. महाराज उभं राहिलं आणि म्हणाल वाईस दरवाजा जरा उघडा. तरी बी दार उघडायची नाहीत पोरी. असं करू नका हो. पण माझं बाळ. हे बघ स्वराज्याचा नियम म्हणजे नियम. आज तुझं गारणं ऐकून सोडलं, उद्या आणखी कुणीतरी उपटल. तो बी तुझ्यासारखं सांगेल. अरे कुणाचं ऐकायचं म्या. मामा असं करू नका हो. माझं बाळ घरी हाय हो. मी पदर पसरते तुमच्या समोर. अरे ये सोपान्या जी, हिला धरमशाळा पात्र घेऊन जा. चला हो ताई चला. अहो म्या काय करू, मला बी नियम मोडता नाही येणार. ए बाबा देवा, तूच काय तर मार्ग काढाता. नाना मला खाली जायचं हाय हो. खाली मी रायगड वाडीची हाय. माझं बाळ एकलं हाय घरला. मी नाही गेले तर भूकेनं जीव. अरे देवा, असं झालंय वय. पर आता जमायचं नाही ते समज कळतंय नाना. पर माझं बाळ. बघ, आई भवानी राहील पाठीशी उभी. काळजी करू नकोस. आई भवानीला समतीकडे पोचता येत नाही नाना, म्हणून तिनं आई बनवली. नाना कुठून तरी रस्ता असेल ना हो. हाय जो पश्चिमेचा कडा आहे बघ. तिथं ना तटबंदी ना बुरुज ना दरवाजा. वरून नुसतं खाली बघितलं तर माणसाला खिरी दिया आणि पाणी खाली रांगत. हे कोण आहे रे तिकडे. कोण आहे. मी हाय हिरा. मला खाली जायचं हाय. आता जातीस का बोलू किल्लादारासनी. हा, तुझ्या जीवाचं काय बरं वाईट झालं तर राजा आमचं कान उपडतील. चल निघित ना. हो पर दादा मला माफ करा. माझं बाळ भूकानं तडपडत असेल वो. भयावह असा हा पश्चिमेचा कडा जणू काळ बनून तिच्या पुढं उभा ठाकला होता. तान्ह्या लेकरासाठी एका आईची परीक्षाच होती ती. जीवाच्या शिवाच्या लेकरा जाई झोपी घरट्यात अखरा. जो बाळा जो.
हा हिरा हिरा आलीस बाय बरं झालं. अगं काय झालं, काय असे हाल कसे झाले तुझे? अगं तू गड उतरून आलीस का काय? वय वय माझं लेकरू ते. ऐक ऐक अरे लेकरा लय भूक लागली असेल ना? हं? आली ना बा तुझी आई? हा गड उतरून तुझ्यासाठी आली बाळा. आता रडू नका सर. अरे सोपान्या जी, अरे अरे काय झालं काय सोपान्या? हिरा हिरा या इथनं खाली गेली या. अरे एवढा का खुळा तू? हा अरे महाराजांच्या कानावर ही गोष्ट घातली पाहिजे. चल उठ लवकर. आलो आलो. आस्ते कदम, आस्ते कदम, आस्ते कदम. महाराज गणपती गजाश्वपती भूपती प्रजापती सुवर्णरत्न श्रीपती अष्टावधान जागृत अष्टप्रधान वेष्टित न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतौ सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज राजा शिवछत्रपती महाराज की जय. हिरोजी, जी महाराज. उत्सव कसा सुरू आहे? अहो अगदी आपल्याला पाहिजे होता तसा. इतकी वर्ष वनवास भोगला आमच्या मायबाप लेकरांनी. त्यांच्या सुखातच आपलं सुख. प्रभू श्रीरामांचा आदर्श आमच्या जिजाऊंनी आम्हास दिला. राजा म्हणजे प्रजेचा पालक. त्याची जबाबदारी फार मोठी. स्वराज्यातल्या प्रत्येकाचं हित पाहणं, तिचं सर्व बाजूनी संरक्षण करणं हे त्याचं प्रथम कर्तव्य. हिरोजी, उत्सवामध्ये कोणताही अडथळा येऊ नये म्हणून भारावून न जाता बंदोबस्तही तितकाच चोख ठेवला आहे ना? वयजी, बंदोबस्त अगदी चोख आहे. गडावर चिट पाखरू बी फिरकायचं नाही बघा महाराज. मुजरा काय खबर आहे? महाराज, खबर तशी चिंतेची आहे. म्हणजे रायगड सरून येण्याची हिंमत कोणी केली? हिरोजी जी, हे मी काय ऐकत आहे? महाराज, रायगड कोणी सर केला नाही, पर एक गवळण खाली उतरून गेली आहे. काय? जगदंब जगदंब. असं धाडस करण्याची वेळ त्या माऊलीवर कशासाठी आली? आपली कोणती चूक झाली हिरोजी? महाराज, फकस्त पश्चिमेचा कडाच मोकळा आहे. तिथं ना तटबंदी ना बुरुज. अहो पर माझ्यासारखा पुरुष गडी बी असं खुळं धाडस करणार नाही महाराज. नक्कीच काहीतरी मोठं कारण असावं. गडाखाली लगेच निरोप धाडा. ती माऊली सुखरूप पोहोचली का पहा. जशी आज्ञा. आणि त्या माऊलीस आमच्यापर्यंत घेऊन या. जी महाराज. हिरोजी, जी, आपल्या कामात थोडी गल्लत झालीच म्हणायची. तो पश्चिम कडा आम्हाला पाहायचा आहे. जशी आज्ञा महाराज. कोण आहे का घरात? वयजी हाय की, पर धनी तर घरी नाही हाय. काय झालं काय म्हणायचं? काल पश्चिम कडा उतरून आपल्या सुनबाई आल्यात अशी खबर आहे. अहो ती आपल्या बाळासाठी आली, दुसरं काय बी नाही.
राजाने निरोप धाडलाय. आपल्याला सत्वर घेऊन यायची आज्ञा दिली आहे. अगं बया, कोणी? महाराजांनी? पर म्या काय चूक केली? हिरा, जा. आज तुझा लई भाग्याचा दिस आहे बघ. आणि या लेकराला पण घेऊन जा, म्हणजे तुझं दुःख त्याला सांगता येईल. वय, चला. चला. आणि हे बघ, महाराज दिसल्या मुजरा करते असनी. बाळाला त्यांच्या पायावर घाल. वयजी. आपल्या देवाचं दर्शन होणार आहे तुला. वय. हिरोजी, जी महाराज. आपण काल सांगितल्याप्रमाणे पश्चिमेचा कडा उतरणं खरोखरीच जिकिरीचं आहे. गडावर अनेक अफवांना ऊत आला आहे. त्या माऊलींच्या मुखातून खरं काय ते ऐकल्याशिवाय आम्हास चैन पडणार नाही. महाराज, आमची बी गल्लत झालीच म्हणा. काय बरं वाईट झालं असतं तर सगळा दोष आपल्यावरच आला असता. स्वराज्यातली एकनेक स्त्री ही जिजाऊंचं काळीज घेऊन जन्माला आली आहे. याचा सार्थ अभिमान वाटतो आम्हास. याच उद्याच्या स्वराज्याच्या जननी आहेत. हिरा. महाराज. काय? जगदंब जगदंब जगदंब. बाहुली, नाव काय तुझं? हिरा. माझं धनी जीवाजी भैरजी. ठाऊक आहे आम्हास. पण सूर्यास्तानंतर गडाचे दरवाजे बंद होतात आणि खाली उतरून जायला मनाई असते. हा नियम तुला ठाऊक आहे? जी. वय. आणि तरीही तू काल रात्री तो पश्चिम कडा उतरून गेलीस. याचा अर्थ तो नियम मोडलास. आणि स्वराज्यात नियम मोडणाऱ्यांशी काय सुलूक केला जातो हे तुला ठाऊक आहे? पर महाराज, तुझ्या निर्धाराचं आणि शौर्याचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. पण आम्हाला तुझा पराक्रम आमच्या डोळ्यांनी पाहायचा आहे. दाखवशील आम्हाला? काय जी? हेच की तो पश्चिम कडा तू कसा उतरून गेलीस. नाही. मला नाही जमायचं महाराज. आता दरीत नुसतं डोकवायचं म्हटलं ना तरी काळीच धडधडतय. काल हितनं खाली उतरून गेली ना, ती एका बाळाची आई होती व. आणि बाळ खाली एकलं होतं, भुकेलेलं होतं. म्हणून मी जीवावर उदार होऊन हा कडा उतरून गेली बघा. पण आता माझं बाळ माझ्याकडेच आहे. नाही जमायचं महाराज, नाही जमायचं. काय नाव आहे तुझ्या बाळाचं? जी, बारसं नाही झालं अजून. धनी मोहिमेवर गेल्यात ना, ते आले की. तुझ्यासारख्या झुंजार मातेच्या पोटी जन्म झाला आहे त्याचा. त्याला साजेच एकच नाव, झुंजारराव. अगं भैया, झुंजारराव. यांना साडी चोळी देऊन सन्मानपूर्वक रायगडवाडीत पोहोचवा. जी महाराज. या इंदुरकर. जी महाराज. इथं तातडीने बुरुज बांधायला हवा आणि त्याचं नाव ठेवावं हिरकणी बुरुज. जशी आज्ञा महाराज. जगदंब जगदंब.